कशी दिसते मी आज? अजिबात छान दिसत नाहीये, कारण की मी आज कुठलाही मेकअप केलेला नाहीये आणि एकदम रॉ फेस घेऊन अक्षरशः असं वाटतंय मी घरातून झोपून उठून आले. कळलं? तर मला फक्त तुम्हाला हे सांगायचंय की आपली ही जी मेकअप फील्ड आहे त्यामध्ये स्वतःला कॅरी करणं, स्वतः सुंदर दिसणं आणि एक सुंदर असा सेल्फ मेकअप डेली बेसिसवर कॅरी करणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तर स्टेप्स नाही आहेत. आपण कुठलंही फाउंडेशन सेल्फ मेकअपमध्ये यूज नाही करत. तर माझ्या टेक्निकप्रमाणे जे जे इम्पॉर्टंट आहे ते मी आता एक्सप्लेन करते. सगळ्यांनी लक्ष द्या. हे लास्ट शील्ड म्हणून आहे, ॲक्च्युली ती खूप संपायला आली आहे. ही माझ्या डॉक्टरनी दिलेली मला सनस्क्रीन वापरते. ही सनस्क्रीन कुठेही चेहऱ्याला ऑइल नाही करत आणि चेहरा छान मॉइश्चरायझिंग राहतो. चला तर आपण ही यूज करूया एका ह्याच्यामध्ये. फोटो ग्रुपमध्ये येणार. म्हणजे ही ना मॉइश्चरायझिंग प्लस सनस्क्रीन आहे. फेसला बिलकुल पण ऑइली नाही करत, घाम नाही येत आणि प्लस ना ड्रायनेस पण कट होतो. छान. त्यात कुठल्याही मेडिकल स्टोअरमध्ये तुम्हाला मिळतील. तर नॉर्मली इन्स्टंटली तुम्हाला जर छोटे छोटे केस रिमूव्ह करायचे असतील हे खूप सेफ आहे आणि काहीही आणि तुम्हाला जाड केस येणार नाहीयेत. सेल्फ मेकअप स्टार्ट करू शकता. आता माझ्या स्किनमध्ये बघा काय काय प्रॉब्लेम्स आहेत. मला अंडर आईज आहेत, मंकी माउथचे इथे टॅनिंग आहे, थोडे पिंपल्सचे डाग आहे, फोरहेड कॉर्नर्स आहेत, म्हणजे अनइव्हननेस आलाय तो आता आपल्याला हाईड करायचा आहे. ओके. त्याच्यामध्ये माझं फेवरेट आहे लॉरियल. लॉरियलचं इन्फिलेबल म्हणून एक येतं. लॉरियल इन्फिलेबल मी फोटो टाकते. सुपर अफोर्डेबल आहे, खूप सुंदर आहे. ह्याच्यामध्ये मेबलिनचे पण खूप छान येतात, फॉरएव्हर 52चे पण छान येतात. तर आता तुमच्या फेसवर जेवढे प्रॉब्लेम्स आहेत ना त्या प्रॉब्लेमपेक्षा म्हणजे प्रॉब्लेमचा जो कलर आहे, आता माझा प्रॉब्लेमचा कलर बघा असा मीडियम ब्राऊन टाईप आहे, थोडासा मीडियम टू लाईट ब्राऊन आहे. त्याच्यापेक्षा 1 शेड किंवा 2 शेड डार्क मी कन्सिलर घेणार हे प्रॉब्लेम्सला हाईड करायला. ओके. तर आज आपण लॉरियल इन्फिलिबल वाले यूज करणार आहे. त्यामध्ये जो डार्क शेड मी करेक्टिंगसाठी यूज करते माझ्या फेसवर तो 317 नंबर आहे. 317 317नी मी करेक्टिंग करणार आणि 314 नंबरने मी बेस करणार. हे बघा तिथे जिथे मला दिसतायत गरज आहे तिथेच मी लावते. सेम ब्युटी ब्लेंडरनी ब्लेंड करा. दिसतोय? थोडा 1 टोन फेअर आहे. आता मी हा लावणार कुठे? जस्ट माझा हायलायटिंग जो झोन आहे तिथेच. अख्ख्या चेहऱ्यावर नाही पसरवायचा आहे, बिकॉज हा थोडा पण अप्लाय केला ना हा ऑटोमॅटिकली अख्ख्या चेहऱ्यावर पसरतो. त्यामुळे माझा हायलायटिंग झोन आहे ना, आता तुम्हाला कळलंय ना हायलायटिंग काय असतं. ओके. एक बेसला असं 1 टोन आला. आता तुम्हाला ह्याच्यावर लूज पावडर यूज करायची आहे, पॅक पावडर नाही. जर फुल डे पर्यंत तुमचा मेकअप छान टिकला पाहिजे अशी तुमची इच्छा असेल ना तर तुम्हाला लूज पावडर. तर डस्की जर तुम्ही थोडे असाल तर डस्कीसाठी थोडंसं हे करा, अजून डार्क शेड. लॉरियलमध्ये आयब्रो डिफायनर येतं, मेबलिनमध्ये येतं, मिनिसो सारख्या शॉप्समध्ये गेलाल तर तुम्हाला खूप सारे आयब्रो डिफायनर भेटतील. पण मी ऑलवेज यूज करते डार्क ब्राऊन कलर किंवा डार्क ग्रे कलर. पण बिलकुल ब्लॅक कलरनी आयब्रो डिफायनिंग करायची नाही. लॉरियलचं आहे आणि शेड आहे डार्क ब्राऊन. कुठल्याही ब्राऊन, आता माझ्याकडे हे बघा हे आयशॅडो पॅलेट आहे. कुठल्याही पॅलेटमध्ये अशी ब्राऊन फॅमिली तुमच्याकडे असली पाहिजे की जेणेकरून तुम्ही डोळ्याच्या वर अप्लाय कराल. ठीक आहे. तर आपण हे अप्लाय करूया एक ब्रशनी. शेड हा फॉरएव्हर 52चा ब्रँड आहे आणि शेड आहे ब्रॉन्झिंग ब्लशर. हे बघा मी रिअलमध्ये जे पण डेली करते ना मी तेच सांगते, कारण की मला कुठेही आपण डेली खूप हेवी नाही मेकअप करू शकत किंवा खूप एक्सपेन्सिव्ह पण नाही मेकअप करू शकत. तर हा अफोर्डेबल स्वस्त बघ दिसतंय. आता ह्यानी मला वाटलं ना कधी तर मी कॉन्टोर पण करू शकते, मी डोळ्याच्या वर पण लावू शकते. सगळ्या बाबतीत हा छान. जर तुम्हाला कुठे संध्याकाळी जेवायला बाहेर जायचंय, डिनरसाठी जायचंय किंवा असं थोडं ग्लॅम लुक दाखवायचंय तर एक तर नॉर्मल ठेवायचं असेल तर असं मॅट लुक ठेवा, डोळ्यावर काही लावू नका. अदरवाईज असे ट्रान्सपरंट शिमर येतात ते तुम्ही या ब्राऊनवर अप्लाय करू शकता. खूप क्लासी दिसतात आणि नॅचरल पण. काजळ मेबलिनचं जे बिलकुल खाली येत नाही, तसंच्या तसं राहतं आणि एकदम सुपर जेड ब्लॅक आहे. टॅटू स्टुडिओ मेबलिन नाही. ओके. पण मी सध्या मस्कारामध्ये स्काय हाय नावाचा मस्कारा यूज करते मेबलिनचा. ओके. हे बघा डोळे इन्स्टंटली खूप बोलके आणि छान दिसतात.
अंडर आईजला हलकं हलकं. आणि हे ब्लशरचं इम्पॉर्टन्स काय माहितीये का, हे तुम्ही डिरेक्टली पूर्ण पावडर पॅकिंग नंतर पण घेतला होता लिक्विड ब्लशरमध्ये, पण नंतर आता मी डार्क कलर पण ट्राय केलाय, तो पण मला आवडला आणि त्याची क्वांटिटी पण खूप कमी लागते. तो दाखवते तुम्हाला, दिसतोय किती आहे. मी या 3 पॉइंटवर लावते डेली. मेबलिन, हे मेबलिनचं लिक्विड ब्लशर आहे आणि शेड मी आता यूज करते तो आहे 37 हॉट. पण करायचं हा, नाहीतर तुम्ही ऑलरेडी खाली पावडर लावली आहे तर ते सुकेल. पण खूप सुंदर ब्लेंड होतं आणि तुम्ही पावडरच्या वर जेव्हा लावता ना ते नॅचरल पण दिसतं. करून घ्यायचं, ब्लेंडर घ्यायचा आणि ब्लेंडरने सॉफ्ट करायचं, मर्ज करायचं, म्हणजे स्किनच असं वाटतं आपली तशी आहे. तुम्ही बघू शकता देवानी मला खूप चांगले केस दिलेत, जे केस माझे वेस्टर्न इंडियन सगळ्या गोष्टींवर, साड्यांवर, सगळ्यांवर छान दिसतात. आणि मी थोडेसे ज्वेलरी घालून घेते, म्हणजे इयरिंग्स ऑफकोर्स, मी बाकी काही घालत. हे शॉपरेलचं लिप लायनर मी यूज करते, मिरर दे, पण ऑफकोर्स डार्क ब्राऊन जसं आपण रोज सांगितलंय तसं. ओके, आणि मी तुम्हाला माझी सगळ्यात एक फेवरेट लिपस्टिक दाखवते, जी लिपस्टिक मी खूप वेळा यूज करते आणि हा शेड खूप सुंदर आहे. हा फॉरएव्हर 52 ब्रँडचा आहे. आधी लिपस्टिक लावून दाखवते, कलर बघा. आणि हा कलर असा आहे ना, तो सगळ्यावर सुंदर दिसतो. RS011, म्हणजे हा ना एक असा थोडासा रस्ट पिंक टाईप शेड आहे. म्हणजे खूप ब्राईट पिंक यूज करण्यापेक्षा ना तुम्ही थोडंसं वॉर्म पिंक कलरमध्ये जाता ना, खूप छान दिसतात चेहरा. टॅनिंग तुम्हाला दिसतंय आता बघा, मगाशी मी कशी वाटत होती आणि आता मी कशी दिसते. ओके, हां ॲक्च्युली. आणि हे मेकअप कसे आहेत माहिती आहे, हे फार नॅचरल दिसतात, ह्याला सेट बीट व्हायची गरज नाही. हवं असेल ज्या लोकांची टू मच ड्राय स्किन आहे त्यांच्यासाठी स्पेशली तुम्ही कुठलाही चांगला गुड क्वालिटीचा सेटिंग स्प्रे यूज करू शकता, जेणेकरून तुमचा चेहरा अजून छान दिसेल. दिसते मी.